मुंबईतील लाखो क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस हा खूप भावनिक आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण वर्ल्ड कप जिंकणं हे तमाम भारतीयांचं एक स्वप्न आहे आणि हे स्वप्न जे 2024मध्ये पूर्ण झालं आहे आणि त्या विश्वविजेत्या भारतीय टीमचं स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असं एक भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी चर्चगेट स्थानकामध्ये मोठी गर्दी दिसून आली. वानखेडे मैदानाबाहेर आणि मरीन ड्राईव्ह परिसरात अक्षरशः जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या गर्दीमुळे पोलीस आयुक्तांना फोन करून सूचना केल्या होत्या. प्रचंड संख्येने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रेकॉर्ड केलाय. 17 वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. हे सगळे मुंबईकर बघताय तुम्ही, हे सगळे मरीन ड्राईव्हला आलेले आहेत. इकडे आपल्या टीम इंडिया जे येणार आहेत 2024 वर्ल्ड कप घेऊन आलेले आहेत. त्यांच्यासाठी जी रॅली करण्यात आलेली आहे त्या रॅलीसाठी आलेले तिकडे चेअरअप करायला. खूप गर्दी आहे इथे, भयंकर गर्दी आहे. म्हणजे बघू शकतो सफोकेशन होतं, एकदम पूर्ण शर्ट भिजला माझा. जबरदस्त गर्दी आहे इकडे. म्हणजे तुम्हाला तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला जराही जागा मिळणार नाही तिथे उभं राहायला. तर सगळ्यात बेस्ट राहील तुम्ही TV मध्ये बघा, ऑनलाईन बघा, ते सगळ्यात बेस्ट राहील. एवढा जोश बघून तुम्हाला कळलंच असेल मी आता कुठे आलो. मुंबईत विक्रमी गर्दी आहे, मोठा उत्साह देखील आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांचा महापूर लोटल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतुकीचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकाणी असं चपलांचा खचही पाहायला मिळाला. हे सगळे पब्लिक तुम्ही बघताय ना, मुंबईकर आलेले आहेत इकडे टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी. आणि टीम इंडिया जे जिंकले, आपला विनर कप घेऊन आलेले आहे 2024, त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण मुंबईकर आज इथे लोटलेला आहे. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन डेकमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर टीम इंडियाचं वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात प्रवेश केला आणि नाचायला सुरुवात केली. काही मिनिटं डान्स केल्यानंतर राष्ट्रगीत पार पडलं. गौरव कपूर यांनी कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि यार्कर किंग जसप्रीत बुमराह यांच्याशी संवाद साधला. कॅप्टनसह सर्वांनी चाहत्यांचे आभार मानले. लाखो लोक मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत. ही गर्दी पाहिल्यानंतर काही जण त्यात शिरण्याचा धाडसही करणार नव्हते. लांबूनच काय तो आनंद घेऊ अशी अनेकांची प्रतिक्रिया होती. मुंगी शिरायलाही वाव नाही असं असताना सायरन वाजवत आलेल्या एका ॲम्ब्युलन्ससाठी लोकांनी झटपट बाजूला होऊन वाट करून दिली. दोनों को अंदर से बाहर फेंक देंगे रिटर्न अंदर बाहर गए तो
मरीन ड्राईव्हवरच्या मिरवणुकीमधली गर्दी पाहता हादऱ्यासारखी काही दुर्घटना घडली नाही हे खरं तर मुंबईकरांचे आणि यंत्रणाचे निव्वळ सुदैव। याच गर्दीत काहींना अस्वस्थ होऊ लागल्याने तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं आहे। व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।